जिद्द, सातत्य आणि कठीण परिश्रम असतील तर कोणतेही स्वप्न साकार करता येते. असेच क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे स्वप्न बघणाऱ्या ग्रामीण भागातील नचिकेत देशमुख यांनी आपल्या 4 वर्षाच्या अथक प्रयत्नातून क्रिकेट विश्वात मार्गक्रमण करत वयाच्या 17व्या वर्षी महाराष्ट्र संघाच्या सराव शिबिरात 1400 मुलांमधून निवड झालेल्या पहिल्या 3 क्रमांकावर आपली वर्णी लावली असून अष्टपैलू असलेल्या नचिकेतला लवकरच भारतीय संघात आणि IPL मध्ये खेळताना बघण्याचे भाग्य कळवणवासियांना मिळणार आहे. पाळे खुर्द येथील प्रगतशील शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी आपल्या मुलाची लहानपणापासूनची क्रिकेटची आवड बघून त्यातच करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देत नाशिक येथील क्रिकेट अकादमी, जयपूर, पुणे अशा विविध ठिकाणी सरावासाठी सलग 4 वर्ष खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. नचिकेत देखील आपल्या कलागुणांना वाव देत अष्टपैलू खेळाडू म्हणून विविध सराव शिबिरात आपले नैपुण्य सादर केले आहे. नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना नचिकेतने सर्वाधिक चेंडू खेळून महाराष्ट्र राज्य संघाच्या अंतिम 60 खेळाडूंमध्ये पहिल्या 3 क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले आहे. नचिकेत देशमुख याची लवकरच 19 वर्षाच्या आतील संघात निवड व्हावी अशा शुभेच्छा कळवण तालुक्यातील क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त करण्यात आल्या असून मराठा विद्याप्रसारक संस्थेचा विद्यार्थी असलेल्या नचिकेत देशमुख या नवोदित अष्टपैलू खेळाडूला मविप्र संस्थेचे संचालक रवींद्र बाबा देवरे यांनी शुभेच्छा देऊ केल्या आहेत. तसेच कळवण तालुक्यात राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवणाऱ्या खेळाडूंना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. कोणत्याही क्षेत्रात सातत्य आणि प्रयत्न असले तर कुठली गोष्ट शक्य होऊ शकते याचा प्रत्यय कळवण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील नचिकेत संतोष देशमुख याने आज आपल्याला घडवून दिला आहे. क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्र राज्याच्या कॅम्पमध्ये त्याची निवड झाली आहे. गेल्या 4 वर्षापासून सातत्याने तो प्रयत्न करतो आहे आणि आज त्याचं सिलेक्शन झालं आहे. तर कळवण तालुक्यातील सामाजिक संघटना, राजकीय संघटना या सर्वांनी त्याला शुभेच्छा देऊ दिल्या आहेत. आता आपल्यासोबत आहेत रवींद्र बाबा देवरे, तेही या नचिकेतला शुभेच्छा देण्यासाठी आहेत. बाबा काय सांगा? कळवणसारख्या आदिवासी तालुक्यामध्ये आणि पाळ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये नचिकेतसारखा एका मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये 10वीपर्यंत शिकणारा मुलगा अंडर 90 मध्ये 60 मुलांमध्ये 4थ्या क्रमांकाने येऊन महाराष्ट्राच्या क्रिकेट क्लबमध्ये त्याची वर्णी लागती ही खऱ्या अर्थानं आमच्या कळवण तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. व नचिकेत याची अशीच प्रगती जर चालू राहिली, अंडर 90मध्येच त्याला एवढं भरघोस यश करतो आणि खास करून हा सर्व पैलूंनी क्रिकेटमध्ये खेळाडू आहे. त्याला बॅटिंग चांगली येते, बॉलिंग चांगली येते, अष्टपैलू खेळाडू म्हटलं तरी वावगं नाही. आणि त्याच्या या असणाऱ्या हुन्नरीने निश्चितच या नाशिक जिल्ह्यातला अंडर 90मध्ये हा त्याचा पहिला बहुमान आहे आणि 60 मुलांमध्ये पहिला 4था आलेला आहे. आणि पुढील भविष्यामध्ये महाराष्ट्रात कोणत्याही रणजी क्रिकेटमध्ये त्याची वर्णी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्या या पुढील कार्यामध्ये, त्याच्या अशा सातत्यामध्ये हे आमची शुभेच्छा त्याच्या पाठीमागे राहतील. आणि मी मराठा विद्याप्रसारक संचालक नात्याने आमच्या शाळेचा विद्यार्थी आज चमकतोय याचा आम्हाला मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या सर्व कार्यकारिणीला त्याचा अभिमान आहे. आणि त्यांनी प्रगती करावी व त्याचा भरघोस असा यशस्वी रावड जावं अशीच माझी या आई भगवती चरणी प्रार्थना. धन्यवाद बाबा. आपल्यासोबत सिलेक्शन होतं आहे आणि जो क्रिकेट संघामध्ये एक नवीन खेळाडू आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण नचिकेतकडनं जाणून घेऊया त्याला जे प्रोत्साहन मिळालं, जे गायडन्स लाभलं आहे त्या संदर्भात नचिकेतने माहिती द्या. यामागे माझ्या 19च्या सिलेक्शन मागे माझे वडील, माझे जे पण कोचेस असतील, म्हणजे लहानपणापासून ज्यांनी मला कोचिंग दिली आहे, किंवा बाबा, भरत काका यांच्यासारखे बरेच लोक माझ्या पाठीशी आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी मला काही अडचण आली नाही आणि नक्कीच देवाचं पण तेवढंच नसेल. धन्यवाद नचिकेत. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी कॅमेरामन खुशाल देवरेसह प्रतिनिधी चेतन हिरे, कळवण.